आषाढीचा फराळ नामदेवा घरी झाला. द्वादशी आणि त्रयोदशीला नामदेवांच्या संगाती पंढरपूरचा सारा परिसर या भावंडांनी निरखला. पौर्णिमेला सकाळी काल्याचं कीर्तन झालं. चतुर्दशीला वाळवंटी हरिनामाचा जागरही झाला होता. सारे वारकरी आता आपापल्या गावाकडे निघाले होते. ज्ञानदेवाला हाती धरून नामदेव मंदिरात आले. नंदादीपाच्या शांत प्रकाशात देवाची साजरी मूर्ती शोभत होती. ज्ञानदेवानं त्या मूर्तीला साष्टांग प्रणिपात घातला. नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा, सकळ सौख्याचा हा मेरुमणी डोळा भरून साठव. त्याच्या नेत्रातील अपार करुणा हृदयात कवटाळून घे. कैवल्याचा हा पूर्ण पुतळा तुला कसा दिसतो? तुझ्या स्वतःसारखा का या नंदादीपाच्या ज्योतीसारखा का आकाशाच्या निळ्या रंगासारखा? तुला जसा दिसेल ना तसाच त्याला आळव. नामदेवा, हे रूप जसं आहे ना तसंच दिसतंय मला. भक्ताच्या अपार करुणेनं व्यापलेलं, पुंडलिकाच्या अपरंपार भक्तीनं वेढलेलं, योगी जनांनाही दुर्लभ असं हे पूर्ण परमेश्वराचं दैदिप्यमान स्वरूप आहे. ज्ञानदेव देवाचं सुगुण वर्णन करू लागला. प्रतिभेचा हात धरून शब्दकळा मदतीला आली. ज्ञानदेव आनंदानं गायला लागला, योगिया दुर्लभ दुर्लभ योगिया दुर्लभ, तोम्या देखिला साजणी, तोम्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ दुर्लभ योगिया दुर्लभ. देखिला 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 देखिला, माये देवांचा तो देव, माये देवांचा तो देव. देखिला 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 देखिला, फिटला संदेह फिटला संदेह, निमाले तुझे पण, निमाले तुझे पण. देखिला 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 देखिला, माये देवांचा तो देव, देवांचा तो देव. देखिला 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 देखिला, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्यासे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्यासे. बाप रखमा देवी वरु गुण बाणली कैसे, बाप रखमा देवी वरु गुण बाणली कैसे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्यासे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्यासे. माये देवांचा तो देव, माये देवांचा तो देव. देखिला 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 देखिला. नामदेवांचा निरोप घेऊन निवृत्तीनाथ आपल्या भावंडांना घेऊन निघाले. सोपाना निवृत्तीनाथांच्याही पुढे पुढे धावत होता. पांडुरंगाच्या दर्शनामुळे सारेजण भारावले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. देवाच्या द्वारी क्षणभर उभं राहून चारी मुक्ती आपल्याला साधल्या असंच प्रत्येकाला वाटत होतं. प्रत्येक जण हरिनामाचा गजर करत होता. साऱ्यांच्या मनात अपार पांडुरंग भक्ती उमललेली पाहून सर्वात पाठीमागं राहिलेला ज्ञानदेव भारावला. सारेजण त्याच्या भोवती जमले. नामदेवानं प्रीतीची भेट म्हणून दिलेले पाषाणाचे टाळ ज्ञानदेवानं पडशीतून बाहेर काढले आणि त्या टाळांच्या तालावर ज्ञानदेव हरिनामाचं संकीर्तन करायला लागला. देवाची द्वारी उभा क्षण धरी, देवाची द्वारी उभा क्षण धरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या.
ज्ञानदेवाच्या साऱ्या चित्तवृत्ती या हरिनामानं अंतर्बाह्य व्यापल्या. साऱ्या संभ्रमाची शांती झाल्यामुळं तो पूर्णानंदात होता. कुणी हेटाळलं झिडकारलं तरी तो मुखी श्रीहरीचं मधुर नाम उच्चारत असे. कुणी कौतुक केलं तर तो त्याला हरिभक्तीचे अभंग ऐकवत असे. रात्रंदिवस पंढरीच्या पांडुरंगाच्या ध्यासात ज्ञानदेव निमग्न राही. साऱ्या सृष्टीचक्रामागं त्याला पांडुरंगाची सगुण मूर्ती दिसे. चंद्रताऱ्यांनी चमचमणारा आकाश हे पांडुरंगाच्या आधारावरच अधांतरी उभा आहे असं त्याला भास होईल. युगानुयुग वाहणारी नदी पांडुरंगाच्या प्रेरणेनं सागराकडे जाते असं त्याला वाटे. किलबिलणारे पक्षीगण मुखानं या हरिनामाचा जयघोष करतायत. वारा हरिनामाचा गुंजारव करतोय. ऋतुचक्राप्रमाणे फुलझाडं श्रीहरीच्या पायावर पडण्यासाठी उमलतायत असं त्याला भासायला लागलं. तो करुणाकर गोविंद दिसत नव्हता तरी जाणवत होता. सगुण आणि निर्गुण दोन्ही हरिस्वरूपात एकरूप झालेले दिसले की ज्ञानदेव अभावितपणे गायला लागायचा. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. दृश्य म्हणो की अदृश्य रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे, श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. व्यक्त म्हणो की अव्यक्त रे, तुझ व्यक्त म्हणो की अव्यक्त रे, व्यक्त अव्यक्त एक गोविंद रे, व्यक्त अव्यक्त एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे, श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखमा देवीवरू, बाप रखमा देवीवरू, बाप रखमा देवीवरू, विठ्ठलू रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की
श्री क्षेत्र पैठण. माघातल्या कडाक्यातल्या थंडीत पैठणचे ग्रामकुलकर्णी कृष्णाजी पंत यांच्याबरोबर या चारही भावंडांनी गोदावरीच्या घाटावर प्रवेश केला. अर्धोदय पर्व असल्यामुळं घाटावर स्नानासाठी यात्रेकरूंची गर्दी झाली होती. मुखाने हरिनाम घेत साऱ्यांनी गोदा स्नानं उरकली. कृष्णाजी पंतांनी संध्या केली आणि या चारी भावंडांना घेऊन ते नागेश्वराच्या मंदिराशी आले. खालच्या ओवरीत चारी मुलं बसली आणि गणेश भट्ट, कृष्णाजी पंत सभामंडपात आले. नागेश्वराच्या या सभामंडपात विद्वत सभा भरली होती. काशीचे सुप्रसिद्ध विद्वान केवळ शास्त्री मध्यभागी उच्चासनावर बसून वेद आणि कर्मकांड याविषयी वैदिकांशी चर्चा करत होते. या वैदिकांच्या मध्ये विठ्ठलपंतांना ग्रामण्य देणारे गणेश भट्ट पैठणकरी होते. चारी मुलं ओरीत बसली होती. कृष्णाजी पंत धर्मसभेत आले आणि त्यांनी धर्मसभेसमोर प्रस्ताव मांडला. आचार्य, आज एक नवा निर्णय आपल्याकडून आम्हा वैदिकांना हवाय. मी विषय आपल्यासमोर मांडतो. आपली अनुज्ञा असेल तर आपण सकल विद्वानांशी त्यावर चर्चा करावी. अहो पंत, धर्मनिर्णय घेण्यासाठीच अर्धोदय पर्वाच्या या मुहूर्तावर ही धर्मसभा आयोजित केली आहे. आपण कोणताही आडपडदा न ठेवता आपला विषय धर्मसभेसमोर मांडावा. आचार्य, माणसाची सावली पडून यज्ञाचा प्रसाद विटाळतो का? ते त्या माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे कृष्णाजी पंत. म्हणजे माणसाच्या सावलीनं धर्माचं अवमूलन होत नाही तर नाही. वेदमंत्रानुसार माणूस हा परमेश्वराचा अंश आहे. मात्र दुराचरण या वेदोक्त माणसाला अभिप्रेत नाही. म्हणजे माणसाचा सदाचार धर्माला अभिप्रेत आहे. तर सदाचारी माणूस वर्णाश्रमातील कुठल्याही वर्णाचा असला तरी त्यामुळे धर्माचं अवमूलन होत नाही हे आपणा साऱ्यांना मान्य आहे. तर आपलं म्हणणं योग्यच आहे. सदाचार म्हणजे सद्धर्म हे तर वेदांनीच सांगितलंय. पण आपण का आज विचारताय? हे सुपुत्राच्या आशेनं माझे मेहुणे मुदगल शास्त्री यांनी आळंदी क्षेत्री पुत्रकामेष्टी केली. यज्ञीय प्रसादावर एका सदाचरणी बालकाची सावली पडली आणि त्यामुळं तो प्रसाद विटाळला. त्या सदाचरणी बालकाला मंडपात प्रवेश दिला म्हणून आळंदीच्या ब्राह्मणांनी मुदगल शास्त्र्यांच्यावर ग्रामण्य केलंय. पैठणून तसं आज्ञापत्रही धाडण्यात आलाय. कृष्णाजी पंतांनी मूळ विषयाला तोंड फोडलं. कृष्णाजी पंत, म्हणजे आपण त्या पाखंडी संन्याशाच्या संततीबद्दल बोलत आहात तर? हो, संन्याशाची ही मुलं सदाचारी आहेत आणि सदाचाराची सावली पडून धर्म विटाळत नाही हे आत्ताच आपण सगळ्यांनी मान्य केलंय. पंत, सदाचार म्हणजे पाखंडीपणा नाही. संन्याशानं प्रजाजनन करणं हा सदाचार होत नाही. संन्याशाची संतती ही कितीही सदाचारी असली तरी जन्मताच भ्रष्ट आहे. पण यासाठी आपणच दिलेलं प्रायश्चित्त विठ्ठलपंतांनी घेतलाय. धर्मानं दिलेलं प्रायश्चित्त जो शिरसावंद्य मानतो त्याला पाखंडी कसं म्हणावं? पण पण आज हा प्रश्न या धर्मसभेत उकरून काढायचं कारणच काय? ती चारी मुलं शुद्धिपत्र मिळवण्यासाठी आज आले तिथं. असं कुठे आहे ती संन्याशाची संतती? संन्याशाच्या रसिकतेची फळं एकदा पाहू दे तरी आम्हाला. कृष्णाजी पंत निवृत्ती ज्ञानदेवाला सभामंडपात घेऊन आले. निवृत्ती आणि ज्ञानदेवानी दोघांनीही ब्रह्मवृंदाला साक्षात प्रणिपात घातला. शांतपणे ज्ञानदेव म्हणाला, भूदेव, सर्वाभूती एकच परमेश्वर नांदतो हीच वेदांची शिकवण आहे ना. मग आमच्या सावलीनं धर्माचं अवमूलन होतं हे बुद्धिवादाला पटत नाही. आपण कृपा करून मुदगल शास्त्र्यांना शुद्धिपत्र देऊन टाकावं. वेदांचा अर्थ तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. तुझ्याकडून शिकायची आवश्यकता नाही. नाव काय तुझं? मला ज्ञानदेव म्हणतात आणि हे माझे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ. वा, नावं तर मोठी छान आहेत. ज्ञान आणि निवृत्ती, मोक्षाची दोन्ही साधनं जवळ दिसत आहेत तुमच्या. आत्म्याचं संपूर्ण ज्ञान होऊन मोक्षप्राप्ती होण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता असते. भूदेव, भूदेव, सर्वत्र समानतेनं व्याप्त असलेल्या श्रीहरीविषयी पूर्ण भावयुक्त धैर्यरूप धारण करून ज्याचं अंतःकरण राहिलाय तो श्रीहरी स्वरूपावरच बसलेला असतो. हा परमात्मा ज्ञानरूप आहे आणि ह्या ज्ञानरूप परमात्म्याच्या ठाई एकरूप होण्याचं भाग्य मला गुरुकृपेनं लाभलंय. अरे, हे तर वेदोक्त महावाक्यांचं प्राकृतात भाषांतर केलंस तू. हा अधिकार तुला दिला कोणी? अपौरुषेय वेद हरिभजनाच्या आमिषानं प्राकृतात आणणं हा गुन्हा आहे. तुला तुझ्या गुरुनं सांगितलं नाही का? वेद माणसाच्या शांतीसाठी सौख्यासाठीच लिहिले गेले ना. मग हरिभजनासाठी आपापल्या भाषेत त्याचा उपयोग केला तर बिघडलं कुठं? वेदांचं प्राकृतात रूपांतर धर्माला अभिप्रेत नाही, पण हरिभजन अभिप्रेत आहे ना. भूदेव, हे कलियुग आहे आणि कलियुगात हरिभजनानंच मोक्षाची प्राप्ती होते असं भागवतकार व्यासही सांगतात.
कृते अध्यायते विष्णु त्रेतायां यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तना. प्राकृतातली ही उक्ती धर्माला मान्य करायला हरकत नसावी. पुराणातले दाखले देऊन आपल्या ज्ञानानं आम्हाला दिपू नकोस ज्ञानदेवा. चराचर सृष्टीत एकच परमेश्वर भरून उरलाय हे तुझं म्हणणं तुला सिद्ध करावं लागेल. जे चिरंतन सत्य आहे ते सिद्ध कशाला करायला हवं? एवढ्यात पाठीवर पाण्याची पखाल वाहणारा एक रेडा मंदिराशी आला. त्याच्याकडे बोट दाखवून गणेश भट्ट म्हणाले, या पाठीवरून पाणी वाहणाऱ्या रेड्यात आणि तुझ्यात एकच ब्रह्मतत्व आहे, म्हणशील का तू? का नाही म्हणणार? जर वेदोक्त महावाक्य खरे असतील तर माझ्याप्रमाणे या रेड्यातही ब्रह्मचैतन्य असायलाच हवं. माझ्याप्रमाणे त्याला शरीर आहे, वेदना आनंद समजणारा अंतःकरण आहे, पायात चलनवलनाच्या प्रेरणा आहेत. माझ्याप्रमाणे या रेड्यातही ब्रह्मतत्व असायलाच हवं. हे बघ, तुझं हे म्हणणं प्रामाण्याशिवाय आम्ही मान्य करू शकत नाही. जी वेदोक्त महावाक्य मागाशी तू म्हणालास ती या रेड्यानेही बोलायला हवीत. तू आणि रेडा यामध्ये एकच ब्रह्मतत्व असेल तर. गणेश भट्ट, या बालकांचा असा अंत पाहू नये. त्यांचं वेदांचं ज्ञान पाहून त्यांना शुद्धीपत्र देऊन टाकावं. पंत, याचनेनं मिळवलेलं शुद्धीपत्र आम्हाला नकोय. वेदाकडे पाहिजे या वैदिकांची अंधश्रद्धा दूर झाल्याखेरीज आम्ही शुद्धीपत्र स्वीकारणार नाही. निवृत्ती, पाखंडीपणावर पांघरून घालण्यासाठी वैदिकांना अंधश्रद्धा म्हणू नकोस. जर ज्ञानदेवाच्या म्हणण्याला प्रामाण्य दिसलं तरच आम्ही शुद्धीपत्राचा विचार करू. नाहीतर मुद्गलशास्त्रांना जाती बहिष्कृत केलेलेच आहे. तुम्हालाही तुमच्या वडिलांच्या प्रमाणे देहांत प्रायश्चित्त द्यायला ही धर्मसभा मागं पुढं पाहणार नाही. भूदेव, आपण वैदिक धर्माचे आध्वर्यू आहात. आपली आज्ञा आम्हाला शिरसावंदी आहे. परंतु निसर्ग नियमानुसार या रेड्याला वाचा नाही. त्याच्या मुखातून वैदिक मंत्र बाहेर येऊ शकणार नाहीत. याचा अर्थ ब्रह्मज्ञानाविषयीचं तुझं बोलणं बाष्कळ बडबड आहे असाच होतो. भूदेव, योग सामर्थ्याने आणि गुरुकृपेच्या बळावर निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन रेड्यामुखी वेद बदवणं मला अशक्य असं नाही. परंतु निसर्ग नियम बदलण्याचा ब्रह्मदेवाचा अधिकार आपल्या हातात घ्यावा असं नाही वाटत मला. का? जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू स्वतःच ब्रह्मरूप असशील तर ब्रह्मदेवाचे नियम बदलायला तुला काय प्रत्यय आहे? ज्ञानदेवानी निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं. एखाद्या खोल गुहेतून गंभीर ध्वनी घुमावा त्याप्रमाणे निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, हे कलियुग आहे. परमेश्वराचं अस्तित्व चमत्कार घडल्याखेरीज कलियुगाला मान्य होत नसतं. पूर्ण बिंबाच्या सूर्यबिंबावर अहंभावाचं सावट आलाय. ते नाहीसं करायचं असेल तर काहीतरी चमत्कारच घडायला हवा. गुरुमाऊली, आपली आज्ञा असेल तर तेही करूया. ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांना प्रणिपात केला. निवृत्तीनाथांनी त्यांच्या स्कंधावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. ज्ञानदेव उठला. क्षणभर डोळे मिटून त्यांनी परमेश्वराचं अनन्य भावे स्मरण केलं आणि एक एक पाऊल टाकत तो रेड्याजवळ आला. रेड्यानं मान वर करून केविलवाणेपणानं पाहिलं. त्याच्या डोळ्यातून आसवं गळत होती. ज्ञानदेवानं त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला. चेतनेच्या स्पर्शानं कातडी थरारली. ज्ञानदेवानी योग साधन केलं. आपल्या अंतःकरणात नांदणारं सारं ज्ञान उजव्या हातात आकर्षून घेतलं आणि तो ज्ञानवंत हात रेड्याच्या मस्तक मध्यभागी ठेवून योग सामर्थ्यानं ते सर्व ज्ञान शक्तिपात मार्गानं रेड्याच्या मेंदूकडं प्रपाताप्रमाणे ज्ञानदेवानी प्रसारित करायला सुरुवात केली. अनाहत नादाच्या लहरी जुळल्या. रेडा ज्ञानदेवाच्याकडे पाहू लागला. रेड्याच्या मुखातून शब्दही बाहेर पडत नाही. असं पाहून गणेश भट्ट म्हणाले, ज्ञानदेवा, हा पाखंडीपणा पुरे झाला. वाचा नसलेला रेडा वेद म्हणणार कसा? म्हणेल भूदेव, म्हणेल. माणूस सुद्धा संथा घेतल्याशिवाय वेद म्हणू शकत नाही. हा तर रेडा आहे, याला कोणीतरी संथा द्यायला हवी. रेड्याला संथा द्यायला आमचे वेद वाट्यावर पडले नाहीत. तुला येत असले तर तूच संथा दे. अभावितपणे ज्ञानदेवाच्या मुखातून गंगौघाप्रमाणे ऋग्वेद स्रवू लागला. ओम अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम. ज्ञानदेवाच्या मुखातून बाहेर पडणारे ऋग्वेदाचे स्वर वातावरणात घुमले, अंतरिक्षात उंच गेले. ब्रह्मलोकात ब्रह्मदेवापुढे ऋषीमुनी ऋग्वेद म्हणत होते. त्या स्वरात हे स्वर मिसळले, अधिक तेजस्वी झाले. स्वनातीत वेगानं खाली आले. रेड्याच्या कर्णरंध्रातून हृदयस्थली गेले. हृदयातील ब्रह्मतत्वाचे ज्ञानतंतू कंप पाहू लागले. त्या कंपनाचे ध्वनी घेऊन आत्मप्रेरणा मेंदूकडे गेली. मेंदूमध्ये पूर्ण प्रकाशाची दीप्ती झाली. मेंदूचा संदेश जिव्हेवर आला. रेड्यानं ज्ञानदेवाच्या पायावर एक वार मस्तक ठेवलं आणि उच्चारवानं तो रेडा ऋग्वेदाचं पठण करू लागला. ओम अग्निमेळे
पुरोहितं यज्ञस्य देवं ऋत्विजं होतारं रत्नधातमम्. सारे वैदिक चक्रावले. ज्ञानदेवानं डोळे मिटून घेतले होते. निवृत्तीनाथांच्या डोळ्यामधून अश्रुगंगा वाहू लागली. वाहणारी गोदावरी क्षणभर थबकली. सारं चराचर स्तब्ध झालं. फक्त रेड्याची जिव्हा बोलत होती. ओम अग्नित पूर्वेभिऋषिभिरिड्यौनूत नैऋत सदेवां एह वक्षति. गणेश भट्ट दिंगूळ झाले. त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना. धर्मसभेसाठी जमलेल्या वैदिकांनी आणि धर्मवार्तंडांनी त्या रेड्याला आणि ज्ञानदेवाला साक्षात प्रणिपात घातले. रेडा पठण करतच होता. ओम अग्निनारैमश्नवत् कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम्. पूर्वेला उगवलेलं सूर्यबिंब तिथंच थांबलं. ते माथ्यावर येईना. गोदावरी निश्चल झाली. पशुपक्षी शांत झाले. वाराही वाहिना. फक्त रेड्याचं मंत्रपठण सारं वातावरण भरून टाकत होतं. ओम अग्नेयं यज्ञमध्वरं विश्वतः प्ररिभूरसि स इहेवेषु गच्छति अग्निर्होता कविर्ऋतुः सत्यधिस्रस्तवस्तमः देवो देवेभिरागमनम्. गणेश भट्ट थरथर कापायला लागले. ज्ञानदेवाच्या पायावर सारं अंग लोटून त्यांनी त्याचे पाय आपल्या अश्रूंनी धुवून काढले. केवळ शास्त्री पुढे होऊन ज्ञानदेवाला विनंतीपूर्वक म्हणाले, ज्ञानदेवा, पशुमुखातलं हे वेदपठण थांबवावं. आपण संपूर्ण ज्ञानी आहात. पशु अविरत वेद म्हणत राहिला तर माणसाच्या धर्माला विश्वास स्थानच उरणार नाही. आपण अंतर्बाह्य शुद्ध आहात. आपण जिथे स्पर्श कराल ते सारं शुद्ध होईल. पण कृपा करून हे वेदपठण थांबवावं. ज्ञानदेवानं डोळे उघडून निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं. गुरु माऊलीनं मान हलवून अनुज्ञा दिली. ज्ञानदेवानं रेड्याच्या मस्तकावरचा हात काढून घेतला आणि त्याला विनंती केली, महिषराज, आपण आणि मी एकाच परमेश्वराचे अंश आहोत. सर्वाभूती एकच परमेश्वर नांदतो हे चिरंतन सत्य आज सकल विद्वानांनी मान्य केलं आहे. आपण माझ्या विनंतीला मान देऊन ऋग्वेदाचं पठण केलं. मीच नाही, सारी मनुष्यजात दिपवून टाकलीत. आता कृपा करून हे वेदपठण बंद करावं आणि आपल्या पूर्व कक्षात प्रवेश करावा. ऋग्वेदाचं पठण थांबवून त्या महिषानं ज्ञानदेवाच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. स्तब्ध झालेला सूर्य माथ्यावर येऊ लागला. या अघटित चमत्काराचं गुणवर्णन करीत गोदावरी वाहू लागली. महिषमुखातील वेदघोष पकडून वारा निघाला. पक्षीगण मंजूळ पूजन करू लागले. गणेश भट्टांनी ज्ञानदेवाला उराशी कवटाळलं. भरल्या कंठानं ते म्हणाले, ज्ञानदेवा, तू ज्ञानियांचा राजा, आम्ही दीन अज्ञानी पामर. तुला आम्ही एकेरी नावाने तरी कसं संबोधावं? तू प्रत्यक्ष ज्ञानरूपी ईश्वरच आहेस. आमच्यावर दया कर आणि हातून घडलेल्या पातकाबद्दल प्रायश्चित्त सांग. गणेश भट्ट, आपण व्युत्पन्न आहात. आपल्याला आम्ही प्रायश्चित्त ते काय देणार? सर्वाभूती एकच परमेश्वर नांदतो हे श्रेष्ठ सत्य आता आपल्याला उमगलंय. माणूस धर्माचं आचरण करून या श्रेष्ठ सत्याचं सदैव स्मरण करावं. मुदगल शास्त्र्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून त्यांना शुद्धीपत्र पाठवून द्यावं. निवृत्तीनाथ, आपण आणि आपली भावंड धन्य आहात. आता काही काळ पैठणला वास्तव्य करून आपण आपल्या बंधूंच्या ज्ञानाचा आमच्यावर अमृत वर्षाव करावा. मुदगल शास्त्री शुद्ध आहेत. त्यांचं शुद्धीपत्र आम्ही आदरानं आळंदीस पाठवून देऊ. आपल्याला शुद्धीपत्र आम्ही पामरांनी काय द्यावं? परंतु वेदांतर्गत कर्मकांडाचा एक विधी म्हणून आम्ही आपल्याला शुद्धीपत्र देऊ. त्याचा कृपा करून मानपत्र म्हणून स्वीकार करावा. गणेश भट्ट, पूर्वसुरींचे वेद आपण वैदिकांनीच आजवर जिवंत ठेवले. त्यामुळे वैदिकांचं वर्णाश्रमातलं स्थान श्रेष्ठ आहे. परंतु सामान्य जनांना वेदज्ञान सुलभ करून सांगायला हवं आणि त्यासाठी आम्हाला हरिभजन करायची परवानगी असावी. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरांनी पूर्ण ज्ञान दाखवलंच आहे. आपण कृपा करून हरिभजनाची महती सांगावी. सारे पैठणकर इथे जमले आहेत. हरिभजनाच्या वर्षावात त्यांना कृतार्थ करावं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाकडे पाहिलं. ज्ञानदेव हसले. त्यांनी आपल्या पडशीतले पाषाणाचे टाळ काढून त्याचा ताल धरला. सोपाना मुक्ताई टाळ्या वाजवून त्याच तालाचं अनुकरण करू लागले. निवृत्तीनाथांनी नाम महती सांगायला सुरुवात केली.